नमस्कार, नागपूर समयच्या मराठी बुलेटिनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। मी आहे रिंकू। चला तर मग सुरुवात करूया आजच्या काही महत्त्वाच्या निवडक बातम्यांना। नागपूर शहरातून हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे। गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाभा परिसरात एका 26 वर्षीय तरुणानं आपल्या 34 वर्षीय प्रेयसीची रॉडने मारहाण करत निर्घृण हत्या केली आहे। मृतक महिलेचं नाव हेमलता वैद्य असून ती एका खासगी बिल्डरच्या ऑफिसमध्ये काम करत होती। ही थरारक घटना मंगळवारी रात्री 8:30च्या सुमारास घडली आहे। दाभा परिसरातील एका अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये बिल्डर अभिषेक केवलरामाणी यांचं कार्यालय आहे। हेमलता नेहमीप्रमाणे आपल्या कामात गुंतलेली होती, तेव्हाच तिचा प्रियकर अक्षय दाते तिथे पोहोचला। थोडा वेळ वरवर फिरल्यानंतर अक्षय अचानक खाली उतरला आणि रॉडने तिला डोक्यावर वार करत मारायला सुरुवात केली। सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय की हेमलता टेबलवर बसलेली असताना अक्षयने तिच्यावर अचानक हल्ला चढवला। हेमलता जोरजोरात किंचाळत खाली कोसळली, परंतु आरोपीने थांबण्याऐवजी तिच्या डोक्यावर पुन्हा पुन्हा घाव केले। जेव्हा तिला मृत समजून तेव्हा तो घटनास्थळावरून फरार झाला। गिट्टीखदान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि हेमलता हिला तात्काळ मेयो रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान बुधवारी सकाळी तिचा मृत्यू झालाय। मृतक महिला मूळची वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील रहिवासी होती। कोविड काळात पतीच्या मृत्यूनंतर ती गेली 2 वर्षे नागपूरमध्ये आपल्या मुलीसोबत राहत होती। आरोपी जो स्वतः हिंगणघाटचा आहे त्याच्यासोबत हेमलताचे प्रेम संबंध होते, मात्र हेमलताच्या कामाच्या निमित्तानं येणाऱ्या कॉल्सवरून तो नाराज असायचा। त्याला तिच्यावर संशय होता की ती इतर कोणाशीही जवळीक ठेवते आणि या संशयातून त्याने तिचा जीव घेतला। ही हत्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याच आधारे पोलिसांनी तपास सुरू केलाय। आरोपी अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे लपलेला असताना सापडलाय। पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन नागपूरला आणलंय। फक्त 24 तासात नागपूर शहरात 2 महिलांची हत्या झाल्यानं पोलीस प्रशासन सतर्क झालंय। सध्या आरोपी अक्षय पोलीस कोठडीत असून पुढील चौकशी सुरू आहे। नागपूरच्या अजनी पोलीस ठाणे हद्दीत बंद घरचे कुलूप तोडून जवळपास 2.5 लाख रुपये किमतीचे दागिने आणि रोकड चोरणाऱ्या आरोपीस अटक करण्यात आली आहे। ही घटना 22 एप्रिल ते 26 एप्रिल 2025 दरम्यान घडली। फिर्यादी आपल्या कुटुंबासह बैतूल मध्य प्रदेश येथे लग्न समारंभासाठी गेले होते। जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांनी घराचे कुलूप तुटलेले पाहिले आणि अलमारीतील सुमारे 2.5 लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि 10,000 रुपये रोकड गायब असल्याचं निदर्शनास आलंय। फर्यादी यांनी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तपासादरम्यान गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी अफरोज अन्सारी याला अटक करण्यात आली आहे। चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याचा साथीदार नागेश पेंदाम याचे नाव उघड केले। पोलिसांनी या आरोपीकडून एकूण 8,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। यापूर्वीही आरोपीने अजनी, हुडकेश्वर, वाठोडा आणि नवीन कामठी पोलीस ठाण्यांमध्ये एकूण 6 गुन्हे केल्याचे कबुली दिली आहे। ही कारवाई पोलीस उपायुक्त रश्मिता राव, सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे व वरिष्ठ पोलीस नितीन चंद्र राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। या प्रकरणाबाबत पोलीस उपायुक्त रश्मिता राव यांनी अधिक माहिती दिली आहे। राजापेठ पोलीस ठाणे हद्दीतील गोपालनगर भागात मंगळवारी रात्री एक हृदयद्रावक घटना घडली असून 23 वर्षीय युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। या प्रकरणात मुख्य 4 आरोपींसह एकूण 7 जणांना अटक करण्यात आली असून त्यामध्ये 4 नाबालिकांचा समावेश आहे। याबाबतची माहिती पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी राज आठवले हा मृतक देवांशू फरफाटे यांचा इंस्टाग्राम पोस्टवर वारंवार आक्षेपार्ह कमेंट्स करायचा, त्यामुळे देवांशू संतप्त झाला होता। मंगळवारी देवांशूने राज आठवलेच्या घरी जाऊन त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचे रूपांतर वादात आणि पुढे हाणामारीत झाले। झालेल्या झगड्यात राज आठवले आणि इतर 6 जणांनी मिळून देवांशूवर चाकू, लाठाकाट्या आणि दगडाने हल्ला केला। या हल्ल्यात देवांशूचा जागीच मृत्यू झालाय। पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता 10 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस करीत असून अधिक माहिती पुढील तपासात समोर येणार आहे। भिवंडी शहरातून एक खळबळजनक प्रकरण समोर आलंय। घोंगट नगर परिसरात राहणाऱ्या अफसर अली असगर अली शेख या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे। या तरुणानं आपल्या इंस्टाग्राम आयडीवर पाकिस्तानचा पाठिंबा देत वादग्रस्त स्टेटस टाकलं होतं, ज्यामुळे परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालंय। चाहे जो हो जाए, सपोर्ट तो बस पाकिस्तान को करेंगे असं स्टेटस या तरुणाने आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केलं होतं। हे स्टेटस काही क्षणातच व्हायरल झालं आणि नागरिकांमध्ये प्रचंड संताप उसळला। स्थानिक नागरिकांनी लगेचच पोलीस प्रशासनाला याची माहिती दिली। प्रकरणाच्या गांभीर्याची
दखल घेत भिवंडी पोलिसांनी तत्काळ कारवाई केली। अफसर अली याला तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात भारतीय दंड विधानाची कलम 152 अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी त्याला औपचारिकरित्या अटक केली आहे। सोशल मीडियावर व्यक्त केलेले विचारही कायद्याच्या चौकटीत असावेत, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील हे या घटनेतून स्पष्ट होते। आरोपीला पोलीस कोठडीत ठेवून अधिक तपास सुरू आहे। नागपूर विमानतळावर नुकतीच एक मॉक ड्रिल पार पडली, ज्यामध्ये हाय अलर्टची परिस्थिती तयार करण्यात आली होती। सायरन वाजताच विमानतळावर उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना तत्काळ बाहेर काढण्यात आलं। ही संपूर्ण प्रक्रिया CISF सुरक्षा एजन्सीच्या देखरेखीखाली शांततापूर्ण आणि कुशलतेने पार पडली। ही मॉक ड्रिल लाहोर विमानतळाजवळ घडलेल्या अलीकडील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आली होती, ज्याचा उद्देश कोणत्याही संभाव्य आपत्कालीन परिस्थितीत तयारीचा आढावा घेणे हा होता। ड्रिलच्या माध्यमातून हल्ला झाल्यास कर्मचाऱ्यांनी काय करावे, सुरक्षेच्या प्रक्रिया कशा अंमलात आणाव्यात याचा सराव करण्यात आला। CISF अधिकाऱ्यांनी घटनास्थळी उपस्थित कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना आणि मार्गदर्शन केले। सायरन वाजताच नागपूर विमानतळावरील संपूर्ण सुरक्षा व्यवस्था अलर्ट मोडमध्ये सक्रिय झाली आणि सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम केले। आजच्या बातम्यांमध्ये एवढंच। आणखी ताज्या व विश्वासार्ह घडामोडींसाठी बघत रहा नागपूर समय। मी रिंकू, पुन्हा भेटूच। धन्यवाद।